भारतामध्ये फिस्कल फेडरलिझम आहे. भारतामध्ये काय राजकोषीय संघवाद आहे. म्हणजे सर, म्हणजेचा अर्थ होतो की राज्यानं बरोबर किती कर्ज घ्यावं हे कोणामार्फत निश्चित केल्या जाते? केंद्रामार्फत. बरोबर. आणि त्यासाठी केंद्रानं 2003 मध्ये एक कायदा केला. त्या कायद्याला म्हणतात फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, म्हणजे FRBM. परफेक्ट. या FRBM नुसार काय म्हटलं जाते की केंद्र आणि राज्य हे दोघं मिळून GDPच्या किती टक्के? 60% कर्ज घेऊ शकते. परंतु यामध्ये 40% वाटा केंद्राचा आहे आणि 20% वाटा कोणाचा? राज्याचा आहे. संपूर्ण राज्य मिळून किती टक्के? 20%. नंबर 1. नंबर 2, इंडिव्हिज्युअल जर इकॉनॉमी बघितली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर महाराष्ट्राचे हे 20% म्हणजे माहिती आहे किती येते? महाराष्ट्राची जेवढी GDP असेल त्याच्या 23% महाराष्ट्र अर्थव्यवस्था काय घेऊ शकते? कर्ज. कितीपर्यंत? 23. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं कर्ज हे किती % आहे? 18. म्हणजे FRBMच्या मर्यादेच्या आत आहे. आणि जेव्हा 23च्या वर जाते तेव्हा त्याला म्हणतात कोणती खोरी? दिवाळखोरी. समजलं? पण 18 आणि 23 मध्ये जास्त फरक नाही ना. चुकून 2 दुष्काळ जर पडले, विषय खतम. अरे 2-3 दुष्काळ जर पडले तर 18 ते 23 व्हायला वेळ लागत नाही ना. विषय कळला का? आणि फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन, केरळ, पश्चिम बंगाल एवढे आहे. महाराष्ट्र अर्थव्यवस्था स्टील काय? स्टेबल. पण प्रॉब्लेम कसा आहे? 18 आणि 23ची गॅप आहे, एवढीच आहे फक्त. विषय कळला का? आयडियल स्थिती काय मानण्यात येते माहिती का? आयडियल स्थिती 13. कर्ज पाहिजे, आपण शिकणार आहोत. कर्ज हा विकासासाठी अत्यंत काय महत्वाचं. तुम्हाला माहिती आहे सरकारच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा कर्ज आहे. आयोगाने प्रश्न पण विचारला होता, बरोबर नाही का? पोरमध्ये कर्ज कसं काय? कर्ज सुद्धा उत्पन्नाचा काय स्रोत आहे. म्हणून ह्या 18 आणि 23 मुळे काय आहे? अडचणीत. 3,500 कोटी पर मंथचा खर्च आहे ना बाबा. विषय कळला का? पर मंथचा. म्हणजे जेवढा समृद्धी महामार्ग बांधला ना तेवढा खर्च हा एका लाडक्या बहिणी योजनेवर जातो. एका समृद्धीचा विचार करा. हा एका समृद्धीचा वर्षभराचे पैसे 3,000 रुपये. म्हणून आपण अडचणीत आहोत. कशामध्ये नाही? दिवाळखोरीमध्ये. विरोधक म्हणते दिवाळखोरीमध्ये आहे. इथपर्यंत. तर त्यामुळे ते हे कुठला कायदा? FRBM. आल्याकडे लक्षात?